नमस्कार, मी प्रल्हाद सोने. आपण पाहतात ओमसाई न्यूज. परभणी शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या कोनशिलेची विटंबना करून देशविघातक कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून परभणी शहरात पोलीस प्रशासनाची होत असलेली एकतर्फी कारवाई थांबवून राज्यातील महापुरुषांच्या सर्व पुतळ्यांजवळ कॅमेरे बसवण्यात यावे, जेणेकरून अशा घटनांना आळा घालता येईल, अशा आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे आज भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रमुख गणेश सपकाळे यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी मान्य अनंत पिनाडे, पोलीस उपअधीक्षक मान्य संदीप गावित यांच्याद्वारे देण्यात आले. तसेच मागण्या पूर्णत्वास न झाल्यास जळगाव जिल्हा बंद करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रमुख गणेश सपकाळे व पदाधिकारी उपस्थित होते. साहेब निवेदन देण्याकरता आलो होतो परभणीच्या संदर्भात सर्व माहिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर साहेब काय होतं माझे ना, महाराष्ट्रामध्ये आता ह्या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि हा घटना जो व्यक्ती करतो विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करणारा व्यक्ती किंवा संविधानाची विटंबना करणारा व्यक्ती ज्यावेळेस आढळतो त्यावेळेस हर वेळेस म्हणा किंवा सरकार म्हणा त्याला माथी फिरून करार करतो. साहेब मग ह्या गोष्टी आता हर वेळेस वाढत चाललेल्या आहेत. त्या ह्या गोष्टी करता कुठेतरी थांबा पडायला पाहिजे. तर हे ज्या माथीफिरू जितके असतात महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण भारतामध्ये म्हणा, तर त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. याचं रिझन आहे साहेब खूप मोठं. जर का आता हे घटना वाढत चाललेल्या आहे, जर का एखाद्या व्यक्तीवर माथीफिरू व्यक्तीवर जर शासनाने बोललेलं आहे की माथीफिरू म्हणून आहे, आम्ही नाही म्हणत, आम्ही तर त्याला आता वेगळ्या भाषेमध्ये बोलू शकतो, बाकी तुमच्या दालनामध्ये आहे. पण साहेब अशा व्यक्तींवर देशद्रोह गुन्हा दाखल झाला तर मला असं वाटतं की ह्या घटना थांबतील. येणारा काळ म्हणजे साहेब कसं माहिती का, असा व्यक्ती एक तर करून जातो, बाकी पूर्ण प्रशासनाला ह्या गोष्टीचा खूप त्रास सहन करावा लागतो आणि प्रशासनाला त्रास सहन करावा लागतो म्हणजे खूप गोष्टी घडामोडी घडतच चालल्या. तर आमची अशी विनंती आहे तुमच्या माध्यमातून, आम्ही सगळ्यांकडे दिलेले आहेत पत्र, परंतु भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून अशी विनंती आहे की आम्ही तुमच्यापर्यंत पत्र पोहोचवतोय, तुम्ही आमची जी मागणी आहे वरतीपर्यंत न्या, अशी तुमच्यापर्यंत विनंती आहे की त्या व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा एनी हुक कंडिशनमध्ये व्हायला पाहिजे. कारण की हा GRच आहे, जो व्यक्ती संविधानाचा अपमान करेल त्या व्यक्ती 100% तो देशद्रोहीच आहे, हे शक्य आहे. कारण की आज संविधानाच्या बदलतच आपण सर्व आहेत. मी इथपर्यंत तुमच्या समोर बसून आहे संविधानामुळे बसून आहे. जर का संविधान नसतं तर आपल्याला काही गोष्टी मिळाल्याच नसत्या. म्हणून साहेब आमची विनंती अशी आहे भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि ज्याही घडामोडी त्या ठिकाणी परभणीमध्ये वाढत चाललेल्या आहे की काही लोकांनी वाडामध्ये घुसून, आता सरकारचा आदेश आहे आपल्याला पालन करावं लागतं, तर वाडामध्ये घुसून जे बेकसूर लोक आहेत त्या लोकांनाही मारझोड चालू आहे साहेब. त्या लोकांवरती गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत. तर आमची विनंती आहे की तेही थांबवावं आपल्या माध्यमातून, कारण की आम्ही तुमच्यापर्यंत बोलू शकतो आणि तुम्ही आमचा आवाज म्हणून तुम्ही वरतीपर्यंत येऊ शकता. तर आमची विनंती आहे की जेही बेकसूर असेल त्या लोकांना आपण सोडावं आणि त्या ठिकाणी जेही चालू आहे वाडामध्ये घुसून मारझोड चालू पोलीस प्रशासन करत आहे, आम्ही त्यांना दोष देत नाही. परंतु काय होतं माहिती का, कुठेतरी त्याच्यामध्ये बिन अपराधी लोकही त्याच्यामध्ये घसरले जात आहेत. ते जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, परंतु जे आरोपी आहे त्याच्यामध्ये कोणाचाच काही हस्तक्षेप नाही. त्या लोकांवरती पण गुन्हे दाखल होत आहेत, घरामध्ये घुसून मारण्यात जात आहे. जो रस्त्याने चालतोय ते व्हिडिओ असे व्हायरल होत आहेत, जो रस्त्याने चालतोय त्यालाही बांबून मारण्यात चालू आहे साहेब. त्याही गोष्टी कुठे थांबायला पाहिजे. कारण की हा व्हिडिओ व्हायरल झाल्या कारणास्तव कसं महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये संताप वाढत चाललेला आहे. तर कुठेतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजे. म्हणून आमची विनंती आहे की ह्या एका व्यक्तीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आग लागली आहे, त्या व्यक्तीवरती योग्य कारवाई झाली तर कुठेतरी हे थांबेल साहेब. तर हेच निवेदन मी तुमच्यापर्यंत द्यायला आलेलो आहे आणि आमची मागणी आपण वरपर्यंत न्याल आणि आम्ही सगळं न्याय मिळेल ही अशी भूमिका करतो. निवेदन आहे परभणीला झालेल्या संदर्भामध्ये आहे, ज्या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेले संविधान आहे त्या संविधानावरती भारत चालू आहे आणि त्याच संविधानाचा लोक अपमान करत आहेत. तर आमचं असं निवेदन आहे की ज्या व्यक्तीने, या माथेफिरू व्यक्तीने जो संविधानाचा अपमान करतात किंवा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे, अशा व्यक्तींवरती आपण देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणी करता आम्ही तुमच्यापर्यंत पत्र देत आहे की त्या माध्यमातून सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय भीम आर्मी, जय संविधान. आपण सर्वांना माहिती आहे की परभणी जिल्ह्यामध्ये काही माथे फिरूने विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेलं संविधान याचा त्या ठिकाणी एक माथेफिरू व्यक्तीने अपमान केलेला आहे आणि त्या अपमानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल पूर्ण महाराष्ट्राची जनता बघते, सोशल मीडियावर म्हणा किंवा काही चॅनलवरती म्हणा,
या ठिकाणी त्या परभणीमध्ये खूप वातावरण खराब झालेलं, दूषित झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जे माथे फिरून त्या ठिकाणी विटंबना केलेली आहे, त्या माथे फिरूवर योग्य ती कारवाई आतापर्यंत झालेली नसल्या कारणाने त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच ठिकाणी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीने वातावरण गडूळ झालेलं आहे। त्याच माध्यमातून, त्याच भूमिकेतून आम्ही भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून, जळगाव जिल्हा युनिटच्या माध्यमातून या ठिकाणी SP साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो होतो की ज्या व्यक्तीने विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अपमान केला आहे, त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई म्हणजेच की देशद्रोहाचा गुन्हा त्या व्यक्तीवर व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे। जोपर्यंत या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पद्धतीचे शांत वातावरण होणार नाही। कारण याचं खूप मोठं कारण आहे, कारण की जोही व्यक्ती अशा विटंबना करतो त्या विटंबनाला व्यक्तीने केली तर महाराष्ट्र सरकार त्याला डायरेक्ट माथेफिरू करार करून टाकतं की हा याच्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम आहे, हा मानसिकतेने प्रॉब्लेम आहे, या कारणास्तव याने याच्याकडनं हे घटना घडलेली आहे। परंतु आम्हाला 100% माहिती आहे की या व्यक्ती हा माथेफिरू नसून हा एक बुद्धिमान व्यक्ती आहे आणि हा मनुवादी व्यक्ती आहे। मनुवादी व्यक्ती असल्या कारणाने या व्यक्तीला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान या व्यक्तीला चालत नाही। त्या कारणास्तव या व्यक्तीनं विटंबना केली, म्हणून आमच्या माध्यमातून पूर्ण आंबेडकर चळवळीमध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग, हजरत टिपू सुलतानला मानणारा वर्ग व महाराष्ट्रामध्ये जितके महापुरुष जन्मलेले आहेत त्या महापुरुषांना मारणारा वर्ग या ठिकाणी संतापलेला आहे की या व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे। हा असेच व्यक्ती जर का एक व्यक्ती जर का तुम्ही माथेफिरू करार करत असाल तर 100% आम्ही या ठिकाणी सांगतो की अजून 100 माथेफिरू पैदा होऊ शकतात, तर हे थांबवणे खूप गरजेचं आहे। त्याकरता या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली तर येणाऱ्या काळामध्ये माथेफिरू पैदा होणार नाही आणि हे घटना घडणार नाही। म्हणून या प्रशासनाला आम्ही आमचं कर्तव्य निभवत आहेत। आम्ही कलेक्टर साहेबांना, SP साहेबांना निवेदन देत आहे, परंतु हे निवेदनची प्रत आम्ही त्यांना सांगितलेली की आमची जी मागणी आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी, गृहमंत्रीपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून योग्य ती कारवाई याच्या माध्यमातून होईल। परंतु